हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. तर चला आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एम पी एस सीची स्ट्रॅटेजी तुमची 2027साठी काय असली पाहिजे. जे पण नवीन स्टुडंट्स किंवा ॲस्पायरंट्स असतील की जे MPSC फोकस करत असाल 2027साठी, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि हे बघा, आता आपण सुरुवात करू या व्हिडिओला. ह्याच्यामध्ये 3 फेज असतात. एक असते प्रिलियम, ठीक आहे, आणि ती आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची. मेन्स आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आयोगानुसार सुरू करण्यात आला आहे मागच्या वर्षीपासून. आणि थर्ड आहे इंटरव्ह्यू. अशा 3 फेज असतात. आता तुम्हाला ही नोटिफिकेशन जी एक्झामची आहे ती तुम्हाला 22 डिसेंबर आणि जानेमध्ये बघायला भेटेल. प्रिलियम असेल तुमची मे आणि जूनमध्ये, आणि मेन्स एक्झाम असते ऑक्टोबरमध्ये, ठीक आहे. हा बदलूही शकतो, म्हणजे आयोगानुसार हे टाईमटेबल बदलूही शकतं, सांगता नाही येत तसं, पण हा एक शेड्यूल आहे की टेंटेटिव्ह असंच चालेल, ठीक आहे. आणि इंटरव्ह्यू असतो तुमचा जान किंवा फेबमध्ये, आणि फायनल रिझल्ट तुम्हाला दिसेल एप्रिल किंवा मेमध्ये, ठीक आहे. हे एक टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. हे ॲज इट इज असं असेल हे सांगू नाही शकत आपण, ठीक आहे. आणि आता आपण सुरुवात करूया. हे बघा, प्रिलियमना 2 टप्प्यात, म्हणजे प्रिलियममध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 असतो हा तुमचा GS1 असतो, ठीक आहे, आणि पेपर 2 असतो हा तुमचा CSAT असतो, ठीक आहे. ह्याच्यामध्ये 200 मार्क्स आणि 200 मार्क्स असे दिलेले आहेत. हे 2 तासामध्ये तुम्हाला हा पेपर संपवायचा असतो, आणि हा ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये आहे, ठीक आहे. तर GS1मध्ये तुमचे सगळे पॉलिटी वगैरे हे सगळे सब्जेक्ट्स आहेत. इकॉनॉमिक, मग जॉग्रफी झाला, मग एन्व्हायरमेंट, मग करंट अफेअर्स, मग जनरल सायन्स, ओके, ठीक आहे. मग अजून तुमचं कोणतं आहे, हिस्ट्री आहे. हे सगळे सब्जेक्ट्स तुम्हाला GS1मध्ये बघायला भेटेल, ठीक आहे. आता मेन्समध्ये ना टोटल तुम्हाला 9 पेपर असतात, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिला पेपर आहे, हे जे 2 पेपर आहेत वरचे, पेपर 1 आणि पेपर 2, हे तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे. आणि पेपर 1 हा मराठीमध्येच असणार आहे, कारण की ही स्टेट लेवलची एक्झाम आहे. तसं UPSCमध्ये तुम्हाला वेगळे लँग्वेजेस बघायला भेटतात, तुम्ही ते चूज करतात, आणि एक तर इंग्लिश तुमचा फिक्स असतो. आणि हे 300 मार्क्सला टोटल कॅरी करतात. हा तुम्हाला कंपल्सरी मराठीमध्येच द्यावा लागणार आहे, आणि इंग्लिश आहे. आणि हे 3 आवरसाठी हा जस्ट क्वालिफाईंग पेपर आहे. तुम्हाला 25% ऑफ मार्क्स इथे पाहिजे आहेत, ठीक आहे. आता पेपर 3 आहे, तर पेपर 3मध्ये तुम्हाला एसे आहे. पेपर 4मध्ये तुम्हाला GS1 आहे. GS1मध्ये तुम्हाला सब्जेक्ट्स आहे की हिस्ट्री आहे ह्याच्यामध्ये, ठीक आहे. मग तुम्हाला ह्याच्यात वर्ल्ड हिस्ट्री पण आहे. मग आर्ट अँड कल्चर आहे, ठीक आहे. मग तुम्हाला सोसायटी आहे ह्याच्यामध्ये. मग जॉग्रफी असणार आहे. मग हे महाराष्ट्राच्या रिलेटेड असणार आहे थोडंसं. मग तुम्हाला इंडिया पण विचारतील ते. मग तुम्हाला वर्ल्ड पण असेल, ठीक आहे. हे सगळं GS1मध्ये असतं. मग पेपर 5 आहे तो GS2 आहे. तर GS2मध्ये तुमचं पॉलिटी आहे. मग तुम्हाला त्याच्यात गव्हर्नन्स बघायला भेटेल. मग IR आहे त्याच्यात. मग त्याच्यात तुम्हाला अजून दुसरं पॉलिटीच्याच रिलेटेड आहे, ठीक आहे. हे तुम्ही सिलेबसमध्ये बघू शकतात. पूर्ण सिलेबसमध्ये पूर्ण नीट सिलेबस दिला आहे. तुम्ही एक PDF डाउनलोड करा, ती एकदा गो थ्रू करा, तुम्हाला समजेल. आणि मग पेपर 6 आहे तो GS3 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमी आहे, ठीक आहे. मग तुम्हाला त्याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, ठीक आहे. आणि मग GS4 आहे तुम्हाला, GS4मध्ये तुम्हाला, म्हणजे हा पेपर आहे 7 नंबरचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे तर इथिक्स येईल, ठीक आहे. इथिक्स आहे आणि ॲप्टी आहे, ठीक आहे. ॲप्टिट्यूड तुमचं कसं असेल त्याच्यानुसार. मग तुमचा पेपर 8 आहे तो ऑप्शनल 1 असतो, आणि 9थमध्ये तुमचा ऑप्शनल 2 आहे. हा ऑप्शनल कोणताही असू शकतो. सपोज आता स्टुडंट्स घेतात, हिस्ट्री असेल, जॉग्रफी असेल, PSIR असेल, मग तुमचं किंवा बॉटनी असू शकतं, मग झूलॉजी असू शकतो, किंवा मग अजून बरेच आहे त्याच्यामध्ये, अँथ्रोपोलॉजी असू शकतो, अजून मॅथ्स असू शकतं, ठीक आहे. हे असे सब्जेक्ट्स तुम्हाला दिलेले आहेत. तर तुम्ही कोणताही ऑप्शनल सिलेक्ट करू शकता यासाठी, ठीक आहे. मग आता पुढे जाऊया आपण. तर रिटन एक्झाम तुमची टोटल 50 मार्क्सची असते, ठीक आहे. टोटल क्वेश्चन पेपर आहे तुम्हाला 9 आहे त्याच्यामध्ये. इंटरव्ह्यू तुमचा 275 मार्क्ससाठी असतो, आणि टोटल मार्क्स हे तुमचे 25 मार्क्स असतात, ठीक आहे. एवढं टोटल तुमचं कॅल्क्युलेट होतं तुमचं सिलेक्शनसाठी, ठीक आहे. सिलेक्शनसाठी हे टोटल कॅल्क्युलेट होईल, ठीक आहे. प्रिलियम क्वालिफाईंग आहे तुम्हाला, आणि
त्याचनुसार आपल्याला आता आपली स्ट्रॅटजी डिसाईड करायची आहे. तर तुमचं प्लॅनिंग काय पाहिजे 2027च्या एक्झामसाठी? हे बघा, तुम्हाला ना पहिले फाउंडेशनल सब्जेक्ट्स करायचे आहेत. आता फाउंडेशनल सब्जेक्ट्समध्ये कोणते सब्जेक्ट्स असतात? तर मेन म्हणजे तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट येतो पॉलिटी, इकॉनॉमिक आहे, जॉग्रफी आहे, हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला एन्शियंट आहे, ठीक आहे, मग तुम्हाला मेडिवल आहे, आणि मग तुम्हाला मॉडर्न हिस्ट्री आहे. तर तुम्हाला सगळ्यात जास्त भर ना ह्याच्यावर द्यायचा आहे आणि महाराष्ट्राच्या रिलेटेड द्यायचा आहे, ठीक आहे, ज्याच्यात सोशल रिफॉर्मर्स आहेत, ठीक आहे. आणि जॉग्रफीमध्ये पण तुम्हाला स्पेसिफिक महाराष्ट्राचंही करायचं आहे, इंडियाचंही करायचं आहे आणि वर्ल्डचंही करायचं आहे. तसंच ह्याच्यामध्ये इकॉनॉमिक आहे आणि पॉलिटी हे आहे, ठीक आहे. मग हे तुमचे कोर सब्जेक्ट झाले. हे तुम्ही पहिले आधी करायचे सगळ्यात. मग तुम्हाला जनरल सायन्स आहे. जनरल सायन्समध्ये पण आहे ना बायोलॉजीचे जास्त क्वेश्चन्स बघायला भेटले आहेत. मग त्यानंतर फिजिक्स आहे, मग त्यानंतर केमिस्ट्री आहे, ठीक आहे. अकॉर्डिंगली तुम्हाला आयोगाचे जुने क्वेश्चन पेपर्स PYQ बघायचे आणि मग तुम्हाला अभ्यास करायचा आहे. एन्व्हायरमेंटमध्ये पण तुम्हाला कन्व्हेन्शन झाले, ठीक आहे, काही बॉडीज झाल्या, मग काही ॲक्ट्स झाले, हे सगळे तुम्हाला जास्त करून इथं फोकस करायचे आहेत. करंट अफेअर्स झाले आणि मग CSAT आहे. CSAT हा 33% क्वालिफाईंग पेपरचा आहे तुमचा, हा तुम्हाला करायचा आहे, ठीक आहे. मेन्समध्ये तुमचे टेंटेटिव्ह सब्जेक्ट्स काय असतात की एक सोसायटी आहे, मग IR आहे, गव्हर्नन्स आहे, वर्ल्ड हिस्ट्री एक्स्ट्रा तुम्हाला ॲडिशनल आहे, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, इथिक्स, मग ऑप्शनल सब्जेक्ट जे पण तुमचं कोणतंही ऑप्शनल असेल ते तुम्हाला करायचं आहे आणि AC करायचं आहे. आता हे जे सब्जेक्ट तुम्ही मेन्सचे जेव्हा करतात ना तर तेव्हा तुम्हाला सगळं नाही वाचायचं आहे आणि हे सगळं वाचायचं पण नाही आहे. तुम्हाला टेलिग्रामवर ना UPSCचं तुम्ही थोडंसं फॉलो करा, तुम्ही बघा. UPSCमध्ये खूप टॉपर्स आहेत, खूप त्यांचे हँड रिटन नोट्स आहे. प्रत्येकाने काय केलं आहे, सोसायटी जर टॉपिक तुम्ही घेतला आहे ना तर तुम्ही वाचलं आहे, पण तुम्ही ना त्याचा इंट्रो करायचा आहे, ठीक आहे. इंट्रोडक्शन ॲज एक सिमिलर सगळ्यांना करून ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ना फ्लो चार्ट, ठीक आहे, फ्लो चार्ट झाले, मग परत तुम्हाला डायग्राम्स, ठीक आहे, असं करत तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि एक कन्क्लुजन चांगलं हे करून ठेवायचं आहे. हे तुमच्या अशा शॉर्ट नोट्स एक ना ज्या सगळ्या आन्सर्सला तुम्हाला यूज होतील, कोणतेही आन्सर तुम्ही घेतला आणि ते तुम्हाला यूज होईल असं एक फॉर्मॅट तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही त्या नोट्स सर्च करा, टेलिग्रामवर खूप आहे तसा कंटेंट आणि तुम्ही एकदा गो थ्रू करा आणि हे तुम्ही तुमच्या करंट अफेअर्सशी रिलेटेड करून तुम्ही बनवून ठेवा. आपण म्हणतो ना एक ढाचा तुम्हाला तयार करायचा आणि त्याच्यानुसारच तुम्हाला सगळे पेपर्स द्यायचे. तुम्हाला खूप काही वाचायची गरज नाही आहे. आता डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण तुम्हाला आहे ना न्यूजमध्ये जर सायक्लोन चालू असेल, सुनामी चालू असेल किंवा अर्थक्वेक आलं असेल तर आता तुम्ही ह्याचं आहे ना स्टॅटिक करून ठेवा. सपोज सायक्लोन आलं, तुम्ही सायक्लोनला काय लिहाल? पहिले तुम्ही एक तर डेफिनेशन लिहाल त्याची, मग तुम्ही त्याचे टाईप्स लिहाल, काहीतरी लिहाल, तर असं, ठीक आहे. मग सुनामीला पण तसंच करणार, अर्थक्वेकला काय थोडी चेंज होणार आहे, वॉल्कॅनो एखादा इरप्ट झाला आहे कुठे, हे थोडी चेंज होणार आहे, हे तर फॉर्मॅट सेमच राहणार. तर तुम्हाला तुमचे इंट्रो तयार ठेवायचं आहे, कन्क्लुजन पण तयार ठेवायचं आणि बेसिक फ्लो चार्ट जे पण असेल की मॅनेजमेंट कसं करू शकतो, आला डिझास्टर, आणि ह्याच डेटासोबत तुम्हाला जो करंटमध्ये डेटा आहे, काही एक्झाम्पल्स असतील तर ते तुम्हाला तिथे करायचे आणि अशा तुम्हाला शॉर्ट नोट्स रेडी करून ठेवायच्या आहे, ठीक आहे. अशा जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट्स रेडी कराल तर तुमचा अभ्यास सोपा होईल आणि तुमचा ऑप्शनल तुम्ही थरोली करायचं आहे, ठीक आहे. ऑप्शनल 1, ऑप्शनल 2 जो पण तुमचा ऑप्शनल असेल तो. इथिक्समध्ये पण काही बदलणार नाही आहे. तुमचा ॲटिट्यूड कसा असलं पाहिजे, हे कसं असलं पाहिजे, त्याचा एक फॉर्मॅट असतो. तुम्ही फक्त त्याचे डेफिनेशन्स करा, त्याचे चार्ट्स करा, त्याचे डायग्राम्स करा. हा सिक्वेन्स काही चेंज होणार नाही आहे. आता खूप साऱ्या केस स्टडीज असतात, केस स्टडी तुम्ही त्याच्यावर एक्झाम्पल द्या. खूप साऱ्या अशा म्हणजे तुम्ही ना 2-3 अशा पाठच करून ठेवा की ते तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे त्याच्यामध्ये, ठीक आहे. कोणताही आला, कसाही पेपर आला तरी तुम्ही तो करू शकतात. अशी तुमची स्ट्रॅटेजी पाहिजे ह्या पेपरसाठी, ठीक आहे. आता हे बघा, प्रिलियमसाठी जेव्हा तुम्ही अभ्यास करताना तर पहिले तर तुम्ही ना PYQ घ्या, ठीक आहे. PYQ घ्यायचे आयोगाचे जुने 10 इयर्स बॅक घ्या तुम्ही. तुम्हाला जसं वाटेल, तुम्हाला अजून जास्त करायचे तर तुम्ही अजून जास्त करा, ठीक आहे. अजून ओल्ड पेपर्स घ्या 90s ठीक आहे, तसे घ्या. आणि मग ना तुम्ही आहे ना, आता सपोज तुम्ही पॉलिटी सब्जेक्ट घेतला आहे, आता पॉलिटी सब्जेक्ट घेतला तर तुम्ही पहिला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सब्जेक्ट घेतला सपोज, ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन घेतलं, कसं बनलं आहे, तर मग तुम्ही ह्याचे PYQs बघा की PYQमध्ये काय ट्रेंड होता, काय विचारला आहे, त्याच्यामध्ये मग टॉपिक्स कोणते आहे, मग त्याच्यामध्ये पण सब टॉपिक्स काय आहेत, त्यांनी कुठं भर दिला आहे, हे तुम्ही बघा आणि पहिले तर PYQ सॉल्व करा. सपोज आज हा चॅप्टर मला घ्यायचा आहे तर मी पहिले त्याचे PYQ बघेल. PYQ बघून मग मी तो चॅप्टर रीड करेल. मग तो रीड करायचा आहे, रीड करून मग तो समजून पण घ्यायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. समजून घ्यायचा आहे तो आणि त्यानंतर तुम्हाला परत PYQ करायचे. अगेन यू हॅव टू डू
PYQ. आणि मग तुम्ही बघा, तुम्हाला असं वाटेल की मी हा PYQ वाचला होता, तर मी ह्याच टॉपिकवर इथे एवढा फोकस करायला पाहिजे, आणि मग तुम्ही ते PYQ केले. असं करत तुम्ही जेव्हा अभ्यास कराल ते तुम्हाला लक्षात राहील. आणि हे सगळं हा एक टॉपिक झाला ना, मग तुम्ही रिकॉल करा. मग तुम्ही ना ॲक्टिव्ह रिकॉल करा. त्यासाठी एक ब्लँक पेज घ्या. ब्लँक पेज घेतला तुम्ही, मग तुम्ही आता ना एक पेन घ्या हातात आणि तुम्ही रिकॉल करा. आणि तुम्ही लिहून काढा की ठीक आहे, मी पहिले ह्याच्यात ना फंडामेंटल राईट्स घेतलं, मी त्याच्यात डेफिनेशन वाचली होती, ह्याच्यात हे अमेंड्समेंट होते, या अमेंडनुसार तो आलेला आहे, याच्यामध्ये एवढे एवढे आर्टिकल्स आहेत, टप्प्यानुसार किती किती राईट्स आहेत हे तुम्ही लिहिले. मग तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलं की कोणता डिलीट झाला आहे, कोणता अमेंडमेंट करून टाकले गेलेले आहेत वर्ड्स, हे सगळं तुम्ही करा त्याच्यात. आणि मग असं ॲक्टिव्ह रिकॉल करण्याने तुमचं काय वाढतं, रिटेन्शन वाढते तुमची. ठीक आहे, रिटेन्शन कॅपॅसिटी वाढते. आता रिव्हिजनना तुम्ही एक तर करंट डेला, सेम डेला तुम्ही 1 डेला करा, मग 3 डेला करा, 7 डेला, 21 डेला. आणि हेच तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला खूप सारे पुस्तकं वाचायचे नाही. खूप सारे पुस्तकं तुम्हाला माहिती आहे. 1 बुक तुम्ही एकच बुक ठेवा आणि त्याच्या शॉर्ट नोट्स काढा आणि ते तुमच्या हँडरिटन पाहिजे, जेव्हा ते ॲक्टिव्ह रिकॉल होतं. पहिल्यांदा तुम्हाला खूप उशीर लागेल, तुम्हाला असं वाटेल की मी कायच करतो आहे, पण तुम्हाला हे करावं लागणार आहे. ठीक आहे. मग आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करा. डेली 2 क्वेश्चन्स करा. आत्ता तर सध्या MPSCकडे काही असे क्वेश्चन्स नसतील. ठीक आहे, काही क्लासेस घेतही असतील, पण तुम्ही ना UPSCचे जुने पेपर बघा, PYQ बघा, गव्हर्नन्सवर ज्या मेन्सनुसार तिथे क्वेश्चन्स विचारले ते बघा. आपलं तुमच्या करंटशी काही रिलेटेड आहे का ते कंटेंट बघा. आणि तसे तुम्ही डेली 2 क्वेश्चन्स ॲटलीस्ट UPSCचे तरी सॉल्व करा, की तुम्हाला एक आयडिया येईल, एक फॉर्मॅट तुम्हाला तयार होईल. ठीक आहे. मग तुम्ही वीकली CSAT करायला पाहिजे. CSATला इग्नोर करू नका. ठीक आहे. मग MCQ मॉक टेस्ट सॉल्व करा वीकली, ईच टॉपिक वाईज तुम्ही जसा अभ्यास केला आहे तसा. आणि डेलीची रिव्हिजन द्या. ठीक आहे. असा तुमचा शेड्यूल असलं पाहिजे. ते तुम्ही शेड्यूल तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही डिसाईड करा. ठीक आहे. आता तुमचं एक टेंटेटिव्ह शेड्यूल काय पाहिजे, तर बघा, तुम्ही जून ते सप्टेंबरमध्ये तुम्ही काय करायचं, एक थोडक्यात मी इन्फॉर्मेशन सांगते, पण हे तुम्ही तुमच्यानुसार प्रत्येक जण वेगळा असतो, त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असते. कोणाचा वीक सब्जेक्ट चांगला, म्हणजे एखादा चांगला सब्जेक्ट असतो, एखादा वीक असतो, तर त्या अकॉर्डिंग तुम्ही ते प्लॅन करा. ठीक आहे. तुम्ही ना कवर द फाउंडेशनल सब्जेक्ट्स करा पहिले. ठीक आहे. मग तुम्ही ते मेन्सचे सब्जेक्ट करा. आता पॉलिटी तुम्ही घेतला, हा फाउंडेशनल सब्जेक्ट झाला. फाउंडेशनलचं तर सगळं करा तुम्ही, म्हणजे प्रिलियम ओरिएंटेड तर सगळं करा. पण मेन्समध्ये तुम्हाला एक्स्ट्रा गव्हर्नन्स ॲड झालं आहे, तर तुम्ही ह्या नोट्स ह्याच्यात पण टाका. ठीक आहे. हा तुमचा तुम्ही ना बिफोर गोईंग टू द प्रिलियम्स, म्हणजे बिफोर गोईंग टू प्रिलियम्स तुमचे मेन सगळं क्लिअर पाहिजे, थरोली. तुमचा एक नोट्सचा साठा तुमचा तयार झालेलाच पाहिजे, शॉर्ट नोट्सचा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला नंतरच्या जर तुम्ही प्रिलियम क्वालिफाय झाला तर तुम्हाला ते मेन्सला ॲपियर करताना तुम्हाला हार्डली 2 किंवा 3 महिने भेटतात, आणि त्याच्यातही सगळं 90 डेजमध्ये तुम्ही कवर नाही करू शकत. त्याच्यासाठी ही तुमची राईट स्ट्रॅटजी पाहिजे, की तुमचं हे मेन्स रेडी पाहिजे बिफोर प्रिलियम्स. ठीक आहे. मग जूनमध्ये तुम्ही ना पॉलिटी घेतलं आहे, मग मेन्सचे टॉपिक्स करा. मग तुम्ही त्याच्यामध्ये जॉग्राफी घ्या, एक 2 सब्जेक्ट्स घ्या जूनमध्ये. आता तुम्ही हे चेंजही करू शकता तुमच्या अकॉर्डिंगली. मी जस्ट टेंटेटिव्ह एक तुम्हाला फॉर्मॅट दिला आहे, की तुम्ही 2 सब्जेक्ट एका महिन्यामध्ये करू शकतात, आणि हे पॉसिबल आहे. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला तर नक्कीच हे पॉसिबल आहे. तुम्हाला एकदम कन्सिस्टन्सी राहावं लागेल. मग जुलैमध्ये तुम्ही हिस्ट्री करा आणि इकॉनॉमिक करा. हिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला एन्शंट आहे, मॉडर्न हिस्ट्री आहे. ठीक आहे. मग मेडिवल आहे, ह्याच्यावर जास्त भर तर देतच नाही खरं तर. मग आर्ट अँड कल्चर आहे, जो तुम्हाला मेन्ससाठी करायचं आहे. मेन्समध्ये पण तुम्हाला सोसायटी पण आहे, हे पण करा, आणि हे करू शकता तुम्ही. ठीक आहे. मग इकॉनॉमिक करायचं आहे, प्रिलियम ओरिएंटेड आणि मेन्स ओरिएंटेड. मग ऑगस्टमध्ये हे छोटे छोटे टॉपिक्स आहेत, की लाईक इथिक्स झाला, डिझास्टर मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट, इंटरनल सिक्युरिटी, IR, सोसायटी. ह्याचं फक्त बेसिक करायचं तुम्हाला. खूप डीप अभ्यास करू नका. तुम्हाला फक्त ह्याचे इंट्रो तयार करून ठेवा. ॲज मी बिफोर तुम्हाला सांगितलं आहे तसंच करा. मग तुम्ही त्याचे फ्लो चार्ट्स काढून ठेवा. मग डायग्राम्स तयार करून ठेवा शॉर्ट्समध्ये. मग ह्याचं कन्क्लुजन करून ठेवा प्रत्येक टॉपिक वाईज. डायरेक्ट सिलॅबसमध्ये ना एक एक पॉईंट घ्या ह्याचा. ठीक आहे. ह्याचा एक एक इच पॉईंट घ्यायचा, आणि त्याच्यावर तुमचे नोट्स तयार पाहिजे. ही तुमचं फर्स्ट टार्गेट असणार आहे. हे तुम्हाला रिकॉल होते नाही होते मेन्सचं ते जाऊ द्या, पण तुमच्या मेन्स रेडीसाठी तुमचे नोट्स रेडी पाहिजे. ठीक आहे. इथे ऑगस्टमध्येच. मग सप्टेंबरमध्ये तुम्ही तुमचं ऑप्शनल संपवा. ठीक आहे. पूर्ण महिना तुम्ही ऑप्शनल करा, काही प्रॉब्लेम नाही. चांगली रिव्हिजन द्या. जे काही तुम्ही पहिले वाचलं आहे फाउंडेशनल सब्जेक्ट, त्याला एखादी रिव्हिजन द्या तुम्ही. प्रत्येक सब्जेक्टनुसार वीकली तुम्ही डिसाईड करा, 3 डेज 5 डेज जसं तुम्हाला सुटेबल होईल तसं तुम्ही करा. ऑक्टोबर हा मी तुम्हाला एक्सपियर म्हणून आपण ठेवूया, की एक ब्लँक म्हणून तुम्हाला महिना ठेवला आहे. सपोज तुमचं काही पेंडिंग टॉपिक असेल, इफ एनी तुमचं काही उरलं असेल ह्याच्यामधलं, हे सप्टेंबरपर्यंत तुम्ही टार्गेटच ठेवा. आणि तुम्हाला कॉम्पिटिशन द्यायची तर तुम्ही
झाल्यावर बाय रेडी तुम्ही पाहिजेच, तुमचं हे सगळं संपलंच पाहिजे काही करून. आणि ऑल जे काही तुमची पेंडिंग टॉपिक असेल किंवा मग काही रिव्हिजन पेंडिंग असेल कशाची, तर हे बघा काही उरलं आहे का तुमचं करायचं, त्याच्यामध्ये तुम्ही ते ऑक्टोबरमध्ये संपवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. नोव्हेंबरमध्ये काय करायचं तुम्ही की एखादा सब्जेक्ट घ्या, ईच 1 बाय 1 जे पण फाउंडेशनल सब्जेक्ट आहेत ते करा, त्याची रिव्हिजन करा, तुम्ही जे आधी केलं आहे त्याला रिवाईज करा, त्याचे मॉकली टेस्ट द्या, मग CSAT करा. हे तुमचं नोव्हेंबरचं शेड्यूल पाहिजे, ठीक आहे. मग डिसेंबरमध्ये तुमचं ऑप्शनलला तुम्ही रिव्हिजन द्या की बिफोर प्रिलियम्स आणि बिफोर तुम्ही त्या मेन्सला जाण्याच्या आधी तुमचं एक ऑप्शनलचं करून रिव्हिजन पण तुमची झाली पाहिजे. आता तुमच्या सप्टेंबरमध्ये ऑप्शनलच्या नोट्स रेडी आहेत, मग तुम्ही हे करता आहेत, ठीक आहे. मग असं मेन्सच्या सब्जेक्ट्सला रिव्हिजन द्या, जे इथिक्स केलं तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट ते तुम्ही संपवून घ्या. मग जॅनपासून थरोली तुम्हाला फक्त प्रिलियम फोकस व्हायचं आहे, ठीक आहे. फक्त प्रिलियम फोकस करायचं आहे तुम्हाला, त्याच्यात मॉक टेस्ट द्यायच्या आहेत, रिव्हिजन करायचं आहे सब्जेक्ट वाईज. ते तुम्ही कसं प्लॅन करता तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही करा, कारण की प्रत्येकाची ते मी सांगू नाही शकत, ते तुम्हाला तुमच्यानुसारच करावं लागेल आणि प्रत्येकाची आपली आपली स्ट्रॅटेजी पाहिजेच. मग CSAT करा, त्याचे फॉर्म्युलाज करा, तुमचे पॅसेजेस करा, त्याची रीडिंग करा, त्याची मॉक टेस्ट द्या, तुम्ही ते सगळं करा त्याच्यामध्ये, ठीक आहे. हा टेंटेटिव्ह तुमचं शेड्यूल असलं पाहिजे. आणि मेन म्हणजे स्वतःवर ना सेल्फ डाऊट घेऊ नका की मी हे करू शकतो का. हे तुम्ही करू शकता, कारण की तुम्ही हे करिअर चूज केलं आहे तुमच्यासाठी, तुम्हाला हे करायचं आहे म्हणून तुम्ही हे करा. आणि प्लॅन ॲज पर युअर कन्व्हिनियन्स, मी हे खूप वेळा सांगितलं आता ह्या व्हिडिओमध्ये, तुम्ही तुमच्यानुसार करा. कारण की एखाद्याला एक सब्जेक्ट चांगला असतो, एखाद्याला एक सब्जेक्ट वीक असतो, त्याच्यानुसार तुम्ही ते प्लॅन करायला पाहिजे. डोंट फॉलो एनीवन रँडमली. कोणतं तरी टॉपर सांगतं आहे की मी हे केलं आणि मग असं झालं नाही. तुम्हाला तुमचे वीक आणि स्ट्रॉंग पॉईंट्स माहीत पाहिजे, तसं तुम्ही करा. काही लोकांना मेन्स आन्सर रायटिंग नाही म्हणजे करायला नाही आवडत, त्यांना वाटतं की तुम्ही लिहू शकतात, तुमचं तेवढं कॅपेबल आहे तर तुम्ही नका करू. कोणी म्हणजे फोर्स नाही, इट इज नॉट लाईक दॅट. बट हां, प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला मेन्स खूपच रेडी राहायचं असेल, तुम्हाला भीती वाटत असेल की नाही माझं नाही होणार याच्याने, मग तुम्ही तेव्हा ते करा. पण गरजेचं नाही. काही स्टुडंट्स खूप हुशार असतात की ते विदाऊट प्रॅक्टिससुद्धा ते लिहू शकतात, त्यांना डिक्टेट करायची सवय असते, ठीक आहे. तर ते तुमच्यानुसार आहे. आणि स्टिक टू युअर रुटीन. तुम्ही काहीही असाल तुमचं, म्हणजे कुठेही असाल तुम्ही, पण तुम्हाला तुमचं रुटीन फॉलो झालंच पाहिजे, तेव्हा तुमचं हे जे काही टार्गेट आहे ते प्रोडक्टिव्हली अचीव होईल. मॅनेज युअर टाईम वाईजली, ठीक आहे. तुमचा टाईम खूप महत्त्वाचा आहे. हा टाईम परत येणार नाही, तुम्हाला हे फोकस देऊन तुम्हाला हे करावंच लागणार आहे. मग इट इज डुएबल. हे बघा, हे डुएबल आहे विथिन द राईट स्ट्रॅटेजी अँड कन्सिस्टन्सी पाहिजे. डेली तुम्ही असं करूच नका की एक दिवस अभ्यास केलाच नाही. एक दिवस तरी तुम्हाला म्हणजे स्किप करायचं नाही आहे. 1 तास का होईना, पण कदाचित तुम्ही काही गोष्टीमुळे आजारी आहात, काही झालं, पण नका करू. तुम्ही ते ॲटलीस्ट रिव्हिजन करा त्या दिवशी, पण डोंट स्किप. कारण की मग ते तुमची रुटीन ब्रेक होतं आणि मग तुम्हाला परत ते कोप अप व्हायला मग 1 हफ्ता लागेल, मग 15 दिवस तसेच निघून जातात. तसं करायचं नाही आहे. मग स्टडी डे अँड नाईट. आता काही लोकं नाईटला अभ्यास करू शकतात, काही डेला. ते तुमच्या अकॉर्डिंग असतं, प्रत्येकाची बॉडीची जशी कॅपॅसिटी असते ते करू शकतात. आणि काही होणार नाही. व्यवस्थित अभ्यास करा चांगला, आणि असं फॉलो करत गेले तर तुम्हाला नक्कीच यश भेटेल. तुम्ही एकदा सिलेबस PDF डाउनलोड करा, ठीक आहे. त्याला व्यवस्थित गो थ्रू करा, चांगलं पॉईंट्स लिहा, पेस्ट करून ठेवा भिंतीला चांगलं, आणि तुम्ही हे करू शकता, ठीक आहे. आता ह्याच्यावर प्रत्येक सब्जेक्टवर ईच आणि एव्हरी स्ट्रॅटेजी जर तुम्हाला पाहिजे असेल की कसं मायक्रो टॉपिक्स आणि तुम्ही कसं केलं पाहिजे, कशी तुमची स्ट्रॅटेजी पाहिजे ईच सब्जेक्टला घेऊन, जर तुम्हाला असा व्हिडिओ हवा असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करा. त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला नवीन स्ट्रॅटेजी घेऊन येईल, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.